सकाळी 5:30 वाजता गावात पाणी येतं, मात्र यावेळी शाळेत पाणी भरण्यासाठी कोणी नसल्यानं शाळेतल्या मुलांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत असल्याचे चित्र जळगाव जिल्ह्यात मुमराबाद गावामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पाहायला मिळतंय। शिक्षण घेताना कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावं यासाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी शाळांवरती खर्च करत असतो। मात्र अनेक शाळांमध्ये अनेक उणिवा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जळगाव जिल्ह्यातल्या मुमराबाद गावच्या उच्च प्राथमिक शाळेमध्ये आपण आहोत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर या शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे। या ठिकाणी पिण्याचं पाणी नसल्यामुळे अनेक मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी थेट घरी जावं लागतं किंवा घरातून पाणी या ठिकाणी बाटलीद्वारे आणावं लागतं आणि याबरोबरच या ठिकाणी शौचालयाचा देखील प्रश्न आहे, कारण पिण्यासाठीच पाणी नाही तर शौचालयात पाणी कुठून असणार। अनेक मुलांना या ठिकाणी शौचालयासाठी आपल्या घरी जावं लागत असल्याचं मुलांनी सांगितलंय। त्याचबरोबर या परिसरामध्ये अस्वच्छता ही खूपच मोठ्या प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी काही ठिकाणी तर दारूच्या बाटल्या देखील शाळेच्या परिसरात आपल्याला आढळून आलेल्या आहेत। त्यामुळे शिक्षकांनी आणि पालकांनी या ठिकाणी शाळेच्या परिसरामध्ये अशा मद्यपींचा बंदोबस्त करावा। त्याचबरोबर स्वच्छता या ठिकाणी जोपासली जावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा प्रकारची मागणी आता पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी केलेली आहे। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव।